नमस्कार. तर चला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आता आमचं म्हणजे सकाळपासून चाललेलं आहे असं मस्तपैकी आवरण्याचं. आणि आता म्हणजे आम्ही आता निवड केले ते आणि काही एक ताईचंच व्हिडिओ म्हणजे असं कमेंट आली ती की तुम्ही सवसनी जेवायचा व्हिडिओ पाठवा ताई. तर त्याच्यामुळं आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यामुळं आखाडाचा महिना लागलेला होता. म्हणलं मग आम्हाला पण सवसनी जेव घालायच्या होत्या. तर मग आता आमचं चालू होतं सकाळपासून स्वयंपाकाचं नियोजन आणि सकाळपासूनच खरं तर व्हिडिओ काढायचं आमचं नियोजन होतं. पण मग बाकी अर्धा स्वयंपाक आमचा आवरलेला आहे आणि आता आम्ही म्हणजे बाकीचं चालूच होतं आमचं स्वयंपाकाचं. तर आम्ही एका म्हणजे खूप छान असं ताईनं आम्हाला कमेंट केली होती. आम्ही मंदिराच्या सुवासिनी म्हणजे जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा व्हिडिओ काढलेला होता. तर तेव्हा फक्त म्हणजे बाकी काढला आणि सुवासिनी जेव घालायचा व्हिडिओ आमच्याकडून म्हणजे आम्ही काढलाच नाही. तर एका ताईने आम्हाला कमेंट केली होती की तुम्ही सुवासिनी जेव घालायचा असा व्हिडिओ काढा. तर म्हणलं चला मग आता आपण मस्त आता सुवासिनी जेव घालायचा आपलं आता लगेच व्हिडिओ काढणार आहे. तर आता म्हणजे 10 वाजता आमची सवसनी जेवायला मुली पण येणार आहे आणि आज आम्ही मुलींना सांगितलेलं आहे कारण की आखाड्याच्या महिन्यामध्ये लक्ष्मी आईच्या मुलीच घालायला होत्या आणि थोड्याच वेळात आपल्या मुली पण येणार आहे जेवायला. आणि आपल्या स्वयंपाकाची तयारी तर आता निम्मी झालेलीच आहे, आता पुढची आपण करून घेऊ लगेच. आणि कारण आज रविवार पण आहे त्यामुळे सगळ्या मुलींना सुट्टीच आहे. तर आता 9 वाजत आलेलेच आहे तर आपल्याला पटपट आवरून घ्यावं लागणार आहे बाकी स्वयंपाक. चला लगेच. तर आता मी लगेच आता घरात आलेले आणि वहिनीचं पण काय चाललेलं आहे पाहते. आणि कारण की मी धुणं ते धुत होते त्याच्यामुळे काही घरात आले नव्हते. कुठलं काला स्वयंपाक आता आवरात काय आता थोडाच राहिला ग. हा का 9 पण वाजत आले मग पोरी येतील ना. हा मग आता पटपट आवरून घेऊ. आणि मम्मी पण मंदिराकडे गेल्या होत्या आणि मी बाहेरचं आवरलं धुणं बिणं. तर आपलं एवढं स्वयंपाक झालेला आहे आणि फक्त तळायचं आणि शिराच राहिलेला आहे. तर इकडं वहिनीने कढई पण ठेवलेली तळायला आणि मी लगेच तळून घेते. आणि आपल्याला शिरा बनवायचा आहे तर मी आता मस्त गरा भाजून घेते. आपल्याला गोड करावं लागतं तर मग आम्ही गोड पदार्थ म्हणून शिरा बनवणार आहे. आज आम्ही वरण चपाती भात भजे कुरडे पापड आणि शिऱ्याचा मस्तपैकी सवसनीचा जेव घालणार आहे. आता तेल पण गरम झालं असं तू त्याच्या त्याने कुरडे पापड काढून गेले लगेच. कुरडा काढून घेते एकदा. हा एकदा कुरडे आणि पापड काढून घेते मग लगेच भजे काढून घेते मग निवडच लगेच ताटात भरताना. आणि काल जरा म्हणजे पाऊस झालेला होता त्यामुळं बाहेर मग आम्ही काय भरपूर असं ओल्लं झालेलं होतं त्यामुळं मग चूल वगैरे नाही पेटवली. मग म्हणलं आता आहे ना सकाळी ना गॅसवरच करून घेऊ. आणि चूल पेटवली ती भात पण चुलीवर झाला पण मग नंतर ती ना काड्या थोड्याशा अशा आंबटवले झालेल्या होत्या तर चुलच नीट चालला नाही त्याच्यामुळे म्हणलं चला आता गॅसवरच करून घेऊ. व्यवस्थित पेटलीच नाही चूल. मग चूल पेटलीच नव्हती मी भात टाकला होता आणि भात झाला होता. बरं झालं जाऊ दे गॅसवरच घेऊ फास्टावरून. ते पापड कशाचे घेतले? हे पापड तांदळाचे घेतले. हा का आता म्हणजे लहान मुली राहते ना जेवायला तर वरण भात आणि तांदळाचे पापड आणि कुरडे जास्त आवडत चपाती वगैरे खात नाही. बरं चालेल. मी आता आहे ना शिरा बनवून घेते लगेच बनव. तर मम्मी पण आलेले आता आणि मम्मीचे पण भजे तळे चालू आहे. आणि इकडं आपण सगळ्या ताटामध्ये देवीची निवद पण भरलेलेच आहे. तर हे पहा 3 ताटामध्ये आपण अशी निवद भरलेले आहे ना. आता आपल्याला लगेच निवद घेऊन जायचे. कुंकुला येतं काय? हा आता मग आपण गावात जाणार नाही लक्ष्मीच्या मंदिरात निवद ठेवायला. आपण जर स्वतः गेलो तर आता आपण सगळे देवींची निवद भरलेली आहे आणि आपल्या गावात हे लक्ष्मीचं ताट न्यायचंय. तर याला आता हळदी कुंकू लावून घेणार मी कारण आपण म्हणजे तिथं जर आपण जाऊन जर निवद ठेवले तर मग आपण तिथं ठेवणार होतो. पण मग आता आबा जाणार आहे गावामध्ये मग त्यांच्या जवळच आम्ही निवद देणार आहे. तर म्हणून आता मी त्याला हळदी कुंकू लावून आणि एका डब्यामध्ये भरून देणार निवद. तर हे पहा आता आपल्या सगळ्याजणी सवसनी जेवणाले मुली पण आलेल्या आहे आणि 1 नंबरला शंभूच आहे. तर हे पहा बाकीच्या पण सगळ्याजणी येऊच राहिल्या. चालते तू. तर हे पहा सगळ्याजणी पण जेवायला आलेल्याच आहे. मी पण आहे बरं का. बरं बरं बसा सगळ्याजणी. आमची सोनपापडीचं पण थोडस दुखतंय त्याच्यामुळे ती झोपलेली आज. तर हे पहा इकडं आपले ताट पण केलेले आणि मम्मीचं चालू आहे ताटामध्ये वरण भात ते ठेवायचं. तर बघा सगळ्या आपल्या आता मुली बसलेल्या आहेत जेवणासाठी. शंभू पण बसा सगळ्यांच्या लाईनला. तर कविता चालू आहे आता हळदी कुंकू लावायचं.
काय दर शंभू तुला हा. आणि शंभू आता सगळ्यात एक नंबर जेवायला बसलाय. शंभू भूक लागली का तुला? आय शंभू तर आता सगळ्या जेवण्यासाठी पण बसलेला आहे. सानू बस बस जेवायला. हे बघा आपल्या मावशी पण आहेत आणि इकडं आपली मस्त दीदी बसलेली आहे जेवायला. रेणुका बस ना जेवायला बाई. हे बघ ताट तुझं धर. आणि सोमपापडी जरा बुखार मध्ये. सोमपापडी तुला नाही जेवायचा? नाही आज नाही बोलणार ती. आणि सोमपापडीची मैत्रिणी देवांशी. पोटभर जेव बर का बाई. आणि इकडं सपना आहे आपली आणि खुशी. आणि इकडं तुझं नाव काय ग? छकुली. हा दीपाली आहे का? आणि इकडं पूजा पण बसलेली जेवायला. शंभूच चालू आहे आता कुरडईन भजे खायचं काम. तर हे पहा आता सगळ्यांचे जेवण पण झालेले आहे आणि आता इकडं शंभू पण उभा आहे. तर हे पहा आपला आता छोटीशी दीदी पण बसलेली आहे. बाई तू कितवीला आहे? तर ही सांगती मी पहिलीला आहे. तुझं नाव काय आहे? तिचं नाव देवांशी. आणि सुनपापडी पण माग झोपलेली. तिची मैत्रीण आहे सुनपापडीची. सोबतच शाळेत येणार त्या दोघी सोबतच. तर हे पहा आमच्या शंभूचं काय चाललंय. भातवाडी तो काय जेवण झालं तर सगळ्याला वाढ राहिलं. चला तिकडं. बर्फी काय बर्फी तो जेवण झालं? तर ही पण पहा किती भारी मध्ये हा म्हणते आपल्याला. दीदी तुमचं नाव काय आहे? रुपाली का? तर आमच्या भाषी आहे आणि आम्ही यांना दिदीच म्हणतो त्याच्यामुळे आम्हाला नाव पण माहित नव्हतं आणि त्यांनी नाव पण सांगितलेलं आहे. त्यांचं नाव रुपाली आहे. तर आता म्हणजे आता आम्ही बसलेलो आहे आणि आम्ही थोडस निवांत मध्ये पण झालो कारण की आमचं सगळं काम पण आवरलं आणि स्वयंपाक पण झालता आणि सवसनी पण पुरी जेवून गेलेले ते आपले इथून. आणि आता आम्हाला बाकीचं सगळं काम आवरल्यानंतर आता वावरात जायचंय कारण थोडस काल राहिलेलं होतं आमचं खुरपायचं. तर म्हणलं आता भरपूर टाइम झालेला आहे. आता 12 पण वाजले आणि वावरात बी काल थोडासा पाऊस झालेला होता त्यामुळे सकाळी तर काही खुरपायला चालणारच नव्हतं. पण मग आता भरपूर टाइम झाला आणि आता ऊन पण थोडंसं पडायला लागलंय म्हणल्यावर मग आपल्याला कपाशी खुरपायला बी चांगली आता मस्त हे झालेलं आहे. तर आता बाकी सगळं काम आता आमचे आवरलेलेच आहे. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सहसनी जेव याचा तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.